3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आखातातील युद्धाची मुंबईकरांच्या खिशाला झळ. गॅसचा तुटवडा. मुंबईकरांचा नाश्ता महागला. नाश्त्याच्या किमतीमध्ये 5 ते 10 रुपयांनी वाढ. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात कारागिराकडून देशी जुगाड. टाकाऊ तेलावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती. गॅस नसतानाही हॉटेल सुरू ठेवण्याचा अनोखा उपाय. गॅस टंचाईमुळे कोळशाच्या दरात वाढ. कोळसा प्रतिकिलो 4 ते 5 रुपयांनी महागला. कोळशाचे दर प्रतिकिलो 30 वरून 35 रुपयांवर. भंडाऱ्यातील प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात. पेट्रोकेमिकल पदार्थांच्या दरवाढीचा उद्योगावर परिणाम. प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण. गॅस टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करत सरकारचा निषेध. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणं महागलं. फास्टॅग वार्षिक पासच्या किमती वाढल्या. 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार. वाढत्या उन्हामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल. उद्यापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरणार. मार्चमध्येच नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. सिन्नरसह येवला तालुक्यातील पाणी संकट गडद. येवल्यातील 10 ते 12 गावांचा टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव. सोलापूरच्या अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिर रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत बंद. सलग येणाऱ्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लुकलुकणारे दिवे काढले. बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे काढले.